माध्यमातून सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये कोट्यावधीची कामं मालवण कुडाळ मतदारसंघ असेल या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहे. आणि ही कामं होत असताना गेल्या बजेटच्या यादीमध्ये 21-22च्या यादीमध्ये या ठिकाणी आमदार साहेबांच्या प्रयत्नाने जवळजवळ 54 कोटीची कामं या ठिकाणी मंजूर झाली होती बजेटमधून. आणि ही कामं मंजूर झाल्यानंतर कालांतराने पक्षाशी गद्दारी झाली. पक्षाशी गद्दारी झाल्यानंतर त्या ठिकाणी समोरच्या विरोधी पक्षाचे नेतृत्वाने त्या ठिकाणी मुख्यमंत्री बदलले, सरकार बदललं आणि त्यानंतर या कामाला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती दिल्यानंतर सन्माननीय आमदार साहेब असतील, आमचे नेते भास्कर शेठ जाधव साहेब असतील, अशा सर्वांनी या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी न्याय मागितला आणि न्याय देवतेने त्या ठिकाणी या सर्व कामांवरची स्थगिती या ठिकाणी उठवण्याचं काम केलं. त्यामुळे आज या मालवण तालुक्यात असेल, कुडाळमध्ये असेल, या ठिकाणी ही एक मोठ्या प्रमाणात निधी, मग 25-15चा असेल, बजेटचा असेल, पर्यटनचा निधी असेल, ज्या ज्या कामांना स्टे होती त्या सर्व कामांवरची स्टे उठवून ही कामं या ठिकाणी आता लोकांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे कुठेतरी 1.5 वर्ष होऊन सुद्धा एक धोरणात्मक कुठचंही काम या मालवण तालुक्यामध्ये ते करू शकले नाही. ही सल मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. आणि या 54 कोटी असतील आणि अन्य पर्यटन 25-15चा हेड असेल, या सर्व कामांची स्थगिती उठल्यानंतर हे सर्व प्रयत्न, हे सर्व श्रेय जर आमदार वैभवजी नाईक साहेबांचं असेल तर त्यांनी का उद्घाटन करू नयेत, हा आमचा प्रश्न आहे. ही कुठचीही स्थगिती सरकारने उठवलेली नाही, तर ही स्थगिती कोर्टातून उठलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काही नेते, पदाधिकारी त्या ठिकाणी सांगत असतील की हे सर्व जी काही विकास काम आहे त्यावर आमदारांचा अधिकार नाही, तर मुळात या कामांवर स्थगिती का आणली, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही जर स्थगिती आणली नसती तर ही विकास कामं यापूर्वीच या ठिकाणी मार्गी लागली असती. जाणून बुजून या कामांवर हे गद्दार सरकार आल्यानंतर, घटनाबाह्य सरकार आल्यानंतर जनतेच्या हिताच्या कामांवर या ठिकाणी त्यांनी स्थगिती आणली. आणि या स्थगितीनंतर कोर्टात जाऊन सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब यांनी आणि सर्व आमचे नेते मंडळी, आमदार, इतर आमदार यांनी स्थगिती उठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या माध्यमातून ही कामं आज मार्गी लागत आहेत. आज या कामांची वर्क ऑर्डर असेल, टेंडर प्रक्रिया असेल, ही आता मार्गी लागेल. मग या कामांचं भूमिपूजन किती जरी कोणी बोंबलले, काही जण म्हणतात स्टिकर लावले, बॅनर लावले, आम्ही केलेल्या कामाचा बॅनर आम्ही लावणारच. आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांपर्यंत ही कामं घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी लोकांपर्यंत सुद्धा पोहोचणार. त्यामुळे कुठेतरी भीती वाटते की आमदार वैभव नाईक साहेबांनी जर एका वर्षामध्ये 54 कोटी, 100 कोटीची कामं या मालवण तालुक्यामध्ये आणली असती, तेवढं काम हे करू शकत नाही. आणि चिटकाऱ्याच्या भाषेत बोलत असाल तर निलेश राणे यांना कोणता अधिकार आहे नियोजनमध्ये? ते नियोजनचे सदस्य आहेत का? तर नाही. एक माजी खासदार म्हणून फक्त मिरवण्याचं काम वडील खासदार म्हणून या ठिकाणी निलेश राणे करतायत. त्यांचा अधिकार या कामांबाबत कोणता आहे? मग त्यांचा स्टिकर लावण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय ना.
याचा अधिकार नसताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही स्टिकर असाल, त्यांचे बॅनर लावून त्यांनी काहीतरी मोठं काम करतायत अशा पद्धतीचं दाखवण्याचं काम या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने करताय. हा DPCचा फंड असेल, आम्ही पालकमंत्र्यांचे आभार जरूर मानू. ज्या ठिकाणी त्यांनी फंड दिला असेल त्यांच्या सहीनिशी त्या ठिकाणी कामं मंजूर होतात. परंतु या मतदारसंघातील कामं मंजूर करताना काही शिफारसी ह्या आमदार साहेबांच्या माध्यमातून जातात. आमदार साहेबांनी सुचवलेली कामं सुद्धा या ठिकाणी दिली जातात आणि त्या कामावर सुद्धा श्रेय सांगण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, हे वडील खासदार आणि त्यांची सर्व ती मंडळी या ठिकाणी करतायत. त्यामुळे असा केविलवाणा प्रयत्न आणि जनतेला खुळा समजण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये. मी सुद्धा एक नियोजनचा सदस्य होतो, त्यावेळी आम्हाला सुद्धा काही कामं सुचवण्याचा अधिकार होता. आमची सुद्धा कामं त्या ठिकाणी DPC मध्ये घेतली जायची. ती एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी सुचवण्याचा त्यांचा अधिकार आहे. मग खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील आणि DPTC जे कोणी सदस्य असतील, मग सन्माननीय नारायण राणे सुद्धा असतील केंद्रीय मंत्री, यांनी सुचवली सुद्धा कामं त्या DPTC मध्ये येतील. परंतु निलेश राणेंचा त्यामध्ये भाग काय हे सुद्धा तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे. त्यामुळे आमचा हा या ठिकाणी त्यांना प्रश्न आहे की या कामाचा पोटछू तुम्हाला कुठेतरी येतो का, की कोर्टाने या ठिकाणी ज्या कामांवरची स्थगिती उठवल्यामुळे ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य लोकांची कामं या ठिकाणी होणार आहेत आणि ती कामं जर रखडून राहिली असती तर आमदार साहेबांच्या काळामध्ये या ठिकाणी ती कामं झाली नाहीत असं तुम्हाला बोंब मारता आली असती. परंतु आता तसं होणार नाही. जी कामं आपण या ठिकाणी दिली होती ती कामं या ठिकाणी पूर्णत्वास होती. त्या दिवशीच निलेशजी राणे यांनी या ठिकाणी विचारलं होतं की आमदार साहेबांनी या 9-10 वर्षामध्ये काय केलं. तर आमदार साहेबांनी स्वतःचे इमले बांधले नाहीत, स्वतःचे बंगले बांधले नाहीत. तर या ठिकाणी या मालवण मतदारसंघामध्ये ओरोस सारख्या जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी प्रयत्न केले. खासदार साहेबांनी सुद्धा त्याच ताकदीने प्रयत्न केले. त्यामुळे आज या जिल्ह्याला स्वतःचं मेडिकल कॉलेज केलं नाही तुमच्यासारखं, तर या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज केलं आणि येणाऱ्या काळामध्ये त्याची सेवा या ठिकाणी या जिल्हावासियांना मिळणार आहे. हे काम आमदार वैभव नाईक साहेबांचं आहे. आज शेतकऱ्यांना अनेक प्रश्न होते, त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे आमदार साहेबांनी केलं. त्या ठिकाणी लॉटरीच्या माध्यमातून काही अवजारं काही प्रमाणात मिळत होती, परंतु आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून शेकडो अवजारं या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाली. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लागणारं साहित्य व योजनेतील अनेक जास्तीत जास्त मिळवून देण्याचं काम आमदार वैभव नाईक साहेबांनी केलं. आज मच्छीमारांचे प्रश्न होते. मच्छीमारांच्या प्रश्नाच्या वेळी आमदार साहेबांनी पारंपरिक मच्छीमार म्हणजे जो इथला मच्छीमार आहे त्या मच्छीमारांची बाजू घेतली आणि त्याच वेळी हे निलेश राणे त्यांचे वडील हे पर्ससीन धारकांच्या बाजूने पारंपरिकांवर केसेस दाखल करा हे मात्र ओरडून सांगत होते. आणि त्याचं उदाहरण आचऱ्यामध्ये जेव्हा राडा झाला त्यावेळी प्रत्यक्षरित्या सन्माननीय केंद्रीय मंत्री आताचे राणेसाहेब हे त्या आचरेवासियांच्या त्या ठिकाणच्या भेटीला गेले होते आणि आमदार साहेब मात्र पारंपरिक मच्छीमार जे जेलमध्ये होते ज्यांच्यावर खोट्या केसेस दाखल झाल्या होत्या त्यांना सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे होते. हे काम गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आमदार साहेबांनी केलं. आज सिवल प्रकल्प नेहमी शिवसेनेच्या नावाने या ठिकाणी बोंबा मारल्या जातात की सिवल प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला. मी आजही ठामपणे सांगतो की या ठिकाणी त्यावेळीची सुद्धा स्टेटमेंट काढून बघा की आमचा 1395 एकरमध्ये होणाऱ्या सिवल प्रकल्पाला म्हणजे ज्या 1395 एकरमध्ये वायंगणीसारख्या गावामध्ये म्हणजे ज्या गावामध्ये बारमाही शेती चालते, वायंगणी गाव हे त्यावरूनच प्रसिद्ध आहे की ज्या गावामध्ये वायंगणी शेती होते आणि त्यावरूनच त्या गावाला नाव वायंगणी शेती अशा पद्धतीचं आहे. या 12 महिने शेती होणाऱ्या गाव विस्थापित होणार होता. त्यांचे शेत, गोटे, मांगर, देवदेवस्थानं या ठिकाणी विस्थापित होणार होती. जर 395 एकरमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होणार होता तर 1000 एकर जमीन हे ते कोणाच्या घशात घालणार होते हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. याची उत्तरं आधी
निलेश राणे असतील आणि त्यांची कोण ती टीम असेल यांनी निश्चितपणे दिलं पाहिजे. नाहीतर नेहमी शिवसेनेचा सिवडला विरोध झाला. सिवडला आमचा विरोध नव्हता. सिवड 395 एकरमध्ये व्हावा किंवा अतिरिक्त जमीन जी काही आहे ती या ठिकाणी तुम्ही जी शेतकऱ्यांकडून लुबाडून घेणार होता, पोलिसाचा जशा पद्धतीने आज प्रशासनाचा वापर करताय सत्ता काळामध्ये, त्यावेळीसुद्धा तशाच पद्धतीने सत्तेचा वापर करून तिथल्या लोकांची जमिनी बळकावण्याचं काम आणि खाजगी कंपन्या असतील, हॉटेल्स असतील यांना देण्याचं काम या ठिकाणी तुमच्याकडून घडणार होतं. आणि त्याच्या मागे मोठं अर्थकारण या ठिकाणी तुमचं होतं. त्याला थांबवण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून झालं. आणि गोरगरीब जनता, तिथल्या वायंगणी ग्रामस्थ असतील, इथले लोक असतील, यांची घरं विस्थापित करून तो प्रोजेक्ट होणार होता. त्याला आमचा विरोध होता. आमचा विरोध सिवडला नव्हता, तर त्या सिवडच्या नावाखाली हजारो हेक्टर जागा, भूखंड त्या ठिकाणी लाटण्याचं काम जे कोण करत होते त्याला आमचा विरोध होता. त्यामुळे इथे येणाऱ्या रोजगाराचं आम्ही स्वागतच करू, परंतु इथून बाहेर चांगला प्रोजेक्ट जो असेल आणि तो जर बाहेर जात असेल तर निश्चितपणे त्यालासुद्धा विरोध करण्याचं काम या ठिकाणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांच्या वतीने आम्ही निश्चितपणे करू. परंतु एकीकडे भूलभुलैया करायचा आणि या ठिकाणी कुठेतरी आम्ही दोषी आहोत, आम्ही एखाद्या प्रोजेक्टला विरोध केला. चिपी विमानतळाच्या वेळीसुद्धा आम्ही निश्चितपणे तेच सांगत होतो की या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर पेन्सिल नोंदी झाल्या होत्या त्या उठवा, आणि त्याच्यासाठी आमचं आंदोलन होतं. त्या ठिकाणी ज्यावेळी चिपी विमानतळामध्ये ब्लास्ट होत होते त्यावेळी तिथल्या आजूबाजूच्या घरांना तेवढे जात होते, त्यांना नुकसान भरपाई मिळावी किंवा त्यावर काहीतरी उपाययोजना कराव्या, ही आमची भूमिका होती. कोणत्याही प्रकल्पाला या ठिकाणी आम्ही विरोध करणार नाही. तर येणारा चांगला प्रकल्प या ठिकाणी जर पूरक असेल, पर्यटन पूरक असेल आणि या कोकणाची जी विविधता नटलेलं जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य जर टिकून एखादा प्रोजेक्ट होत असेल तर त्याला नेहमीच या ठिकाणी आमचा सहकार्य राहील आणि इथला रोजगार कसा वाढेल या ठिकाणी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू.